मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे उद्यापासून 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर। भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर्स नाशिकमध्ये। सर्वोच्च न्यायालयाचा बंगाल पोलिसांना दणका। संदेशखाली प्रकरणातील आरोपी शहाजहानची कोठडी सीबीआयकडे द्यावीच लागणार। उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार। मंत्री दादा भुसे बदनामी खटला प्रकरणी जिल्हा न्यायालयाचा खासदार संजय राऊत यांना दिलासा। या प्रकरणी पुढची सुनावणी 30 मार्चला। पाकिस्तानमधून धमक्या येत असतील तर सरकारवर प्रश्नचिन्ह। खासदाराला धमकी येत असेल तर कायदा राहिला कुठे? नवनीत राणा यांना आलेल्या धमकी प्रकरणावरून आमदार बच्चू कडू यांचा सवाल। मावळ लोकसभेचा उमेदवार कमळ चिन्हावरच लढला पाहिजे। भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांचं वक्तव्य। त्यामुळे श्रीरंग बारणेंच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चांना उधाण। उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये 500 रुपयांच्या बंडलची मोठी रक्कम आढळल्यानं खळबळ। पुणे महानगरपालिकेच्या पथविभागातील घटना। एका व्यक्तीने संशयास्पदरित्या पैसे ठेवल्याचा पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष रविकांत काळे यांचा आरोप। मुंबई पालिकेने नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींवर मात करत फक्त 14 महिन्यांमध्ये गोखले पुलाची उभारणी केली। रेल्वे प्रशासनासोबत समन्वय साधून ही कामगिरी करण्यात आली। मंत्री मंगलप्रभात लोढांकडून उद्गार। नांदेडमध्ये मराठा समाजाचं पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना निवेदन। मनोज जरांगे आणि आयोजकांवरील गुन्हे मागे घेण्याची निवेदनातून मागणी। 4 मार्चला रात्री उशिरा मनोज जरांगे यांनी घेतला होता कार्यकर्त्यांचा मेळावा। लखनौच्या काकोरीत सिलेंडरचा स्फोट। पती पत्नीसह 3 मुलांचा मृत्यू। आगीत होरपळलेल्या अन्य 4 उपचार सुरू। भारताच्या पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचं कोलकात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन। हावडा मैदान ते एस्प्लॅनेड मार्गावर धावणार अंडर वॉटर मेट्रो। मोदींनी केला मेट्रोनं प्रवास। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना धमकी देणारा ईमेल। $25 लाख द्या नाहीतर राज्यामध्ये स्फोट घडवून आणू अशी धमकी। पोलिसांकडून तपास। अभिनेत्री कटरीना कैफ आणि अभिनेता विजय सेतुपती यांचा मेरी क्रिसमस हा चित्रपट लवकरच OTTवर प्रदर्शित होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।